अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या शत्रूंचा खूप मोठा झालेला पराभव आता तुझ्या समोर येणार आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण आजपर्यंत ज्याने तुला हरवण्याचा प्रयत्न केला आहे, तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे, प्रत्येक कार्यामध्ये तू पुढे जाऊ नये, तू यशस्वी होऊ नये म्हणून त्यांनी खूप काही प्रयत्न केले आहेत. पण बाळा, आता स्वामी माऊली या संदेशामार्फत तुला हेच सांगण्यासाठी आली आहे की तू जिंकणार आहेस. तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे. म्हणूनच हा संदेश दुर्लक्ष करू नको. लाखो लोकांमधून स्वामी माऊलींनी या संदेशासाठी तुझीच निवड केली आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत आहे. कारण आता जिंकण्याची वेळ जवळ आली आहे. आकाशामध्ये भरारी घेण्याची वेळ जवळ आली आहे. अद्भुत चमत्कार पाहण्याची वेळ जवळ आली आहे. हो, तू सत्य ऐकत आहेस. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला त्या अद्भुत चमत्काराची गरज आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या शत्रूने तुला अश्रू, दुःख, मनस्ताप आणि तुझा खूप वेळा अपमान केला, तुझा खूप वेळा विश्वासघात केला, त्या सर्वांची परतफेड आता तुझ्या समोरच होणार आहे. तुझ्या शत्रूंचा तो पराभव तू पाहताना तुझे मन सुखावून जाणार आहे. कारण बाळा, आता तुझ्या प्रत्येक अश्रूची वेळ त्यांना चुकवावी लागणार आहे. जे अश्रू तू ढाळले आहेस, त्या वेदना सर्व काही सहन केले आहेस, या सर्वांची परतफेड तुझे शत्रू देखील करणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या ज्या वेळी संकटे आली, खूप मोठे दुःखाचे डोंगर तुझ्या समोर उभे राहिले, तुझ्या समोर सर्व दरवाजे बंद झाले, तेव्हा तू जेव्हा आर्त मनाने स्वामी माऊली म्हणून आम्हाला साथ घातलीस, त्याच वेळी स्वामी माऊलीने तुला या सर्वांमधून अलगद बाहेर खेचून आणले आहे. हो बाळा, तुझा विश्वास आम्ही कधीही ढळू दिला नाही. तुझा जो काही आमच्यावरचा विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको. आणि मग पहा, स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद तुझ्यासाठीच निरंतर कार्य करत असणार आहेत. बाळा, विश्वासाने, संयमाने, जिद्दीने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. प्रत्येक कार्यामध्ये स्वामी माऊली निरंतर तुझ्या सोबत आहे. हो बाळा, कारण तुझे शत्रू आता हरणार आहेत. ज्या शत्रूने तुला हरवण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता वेळ त्यांची आहे. ज्या शत्रूने खूप काही दुःख देऊन दूर जाऊन तुझ्या जीवनाचा तमाशा केला आहे, तुझ्या जीवनातील तो आसुरी आनंद त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण बाळा, आम्ही निरंतर सांगत असतो, जो दुसऱ्यांचे निरंतर वाईट चिंतत असतो, परमेश्वर त्याला कधीही साथ देत नाही. त्याच्या मनासारख्या कधीही कोणत्याही गोष्टी घडत नाही. म्हणूनच आम्ही सांगत असतो, तुमचे कर्म चांगले ठेवा, तुमचे विचार चांगले ठेवा, तुमच्या मनामध्ये निरंतर दुसऱ्यांचे चांगले पाहण्याचा विचार ठेवा. आणि मग पहा, तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तुझे भाग्य चमकेल. तो दिवस दूर नाही. जर तू दुसऱ्यांचे भले चिंतले असेल तर तो दिवस दूर नाही. सर्वप्रथम परमेश्वर तुझा विचार केल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण दुसऱ्यांचे भले जो माणूस चिंतत असतो, ज्या माझ्या स्वामीप्रिय बाळाच्या मनात दुसऱ्यांविषयी निरंतर चांगले विचार येतात, परमेश्वर स्वामी माऊली निरंतर त्याच्याविषयी सर्वप्रथम विचार करत असते. बाळा, आज शुभ वेळ आली आहे ती आनंदाची बातमी तुला मिळण्याची. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू खूप काही कष्ट केले आहेस, खूप काही प्रयत्न केले आहेस,
खूप काही संघर्ष केला आहेस, पण आता हे सर्व काही संपुष्टात येऊन ती आनंदाची बातमी तुला लवकरच प्राप्त होणार आहे. बाळा, ती आनंदाची बातमी घेण्यास तू तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही ही आनंदाची बातमी प्राप्त करण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी ही आनंदाची बातमी घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तो संघर्षाचा काळ विसरून जा. जे तू दिवस दुःखामध्ये घालवले आहेस, कष्टामध्ये घालवले आहेस, प्रत्येक दिवस तुझ्यासाठी खूप कठीण गेला आहे. या सर्वांमधून आता जर तुला स्वामी माऊलींनी बाहेर खेचून आणले आहे, तर बाळा, चिंता कशाची करतो? आता चिंता कर तुझ्या भविष्याची, चिंता कर तुझ्या सुंदर स्वप्नांची, चिंता कर तुझ्या समोर या सुंदर संधी उभ्या आहेत. या संधींचा लाभ घे आणि तुझे जीवन आनंदाने घडवण्यास सुरुवात कर. कारण बाळा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आजपर्यंत ज्या तुझ्या विरोधक लोकांनी तुझे खूप काही नुकसान केले आहे, या सर्वांची नुकसानाची भरपाई स्वामी माऊली त्यांना करून देणार आहे. तू निश्चिंत राहा. तुझ्या समोर या शत्रूंचा पराभव होताना तू पाहणार आहेस. तू फक्त तुला आता खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या भाग्यात आहे, ती स्वीकारण्यास तयार हो. हो बाळ, अद्भुत चमत्काराची वेळ जवळ आली आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जे काही आनंदाचे, सुखाचे, वैभवाचे दिवस तुमच्या जीवनात येत आहेत, तो भाग्य बदलणारा हाच संदेश तुमच्या समोर आला आहे. तेव्हा दुर्लक्ष करू नको. शांत मनाने शेवटपर्यंत आहे. कारण बाळा, जेव्हा स्वामी माऊली स्वामीप्रिय बाळाचे भाग्य बदलण्यास घेते, तेव्हा तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. तुम्ही जे काही कार्य करता त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण ब्रह्मांडाची शक्ती निरंतर तुमच्या पाठीशी आहे. स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. म्हणूनच तुमचे शत्रू देखील तुमचे काहीही बिघडवू शकत नाही. कारण तुमच्या शत्रूंना माहीत नाही तुमच्या पाठीशी कोणती दिव्य शक्ती उभी आहे, कोणते शुभ आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहेत हे तुझ्या विरोधकांना माहीत नाही. पण बाळा, तू सुखी राहा, आनंदी राहा. तू स्वतःला भाग्यशाली बाळ समज की तुला स्वामी माऊलींचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. कारण आम्ही आमच्या स्वामीप्रिय बाळाची निवड करतो आणि तेच निवडलेल्या व्यक्तीला आमचे हे शुभ संदेश प्राप्त होतात. ते भाग्यशाली बाळ ठरतात. जर तुम्ही सुद्धा भाग्यशाली असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत आलो आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, दुःखाचे दिवस विसरू नको. जेव्हा सुखाचे दिवस येतात तेव्हा माणसाला आपण जे काही भोगले आहे, जे दुःखाचे दिवस भोगले आहे, त्या दिवसांची आठवण राहत नाही आणि न कळत त्याच्या मनामध्ये अहंकार जन्म घेतो. म्हणूनच जे तुम्ही दुःखाचे दिवस भोगले आहेत, जे तुम्ही हाल सहन केले आहेत, जे तुम्ही खूप काही या शत्रूंमुळे दुःख सहन केले आहे, हे कधीही विसरू नका. कारण या सर्वांची जेव्हा तुम्हाला निरंतर जाणीव असते तेव्हा तुमच्या मनामध्ये कधीही अहंकाराला थारा राहत नाही. तुमच्या मनातील ते नकारात्मक विचार आपोआप निघून जातात आणि चांगल्या विचाराने तुम्ही प्रत्येक कार्य करायला सक्षम होता. हो बाळा, कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला अनुभव आले असतील, तुमच्या मनामध्ये तुम्ही नकारात्मक विचार घेऊन केलेली कृती कधीही तुम्हाला सफल झाली नाही. पण जेव्हा जेव्हा आनंदी मनाने, संयमाने, जिद्दीने आणि चांगल्या विचाराने तुम्ही काहीही कृती केली असेल तर त्यामध्ये तुमच्या मनासारखे यश प्राप्त झाले असेल. हो बाळ, तुम्ही हे सर्व काही सत्य ऐकत आहात
आणि या सर्व काही गोष्टी तुम्ही अनुभवल्या आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हे असे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. कारण स्वामी माऊली जरी तुम्हाला दिसत नसले तरी अदृश्य रूपात निरंतर आपल्या पाठीशी उभे आहेत. स्वामी माऊलींचे प्रेम, त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्यासाठीच कार्य करत असतात. फक्त गरज असते आपल्या हातून चांगले कर्म घडण्याची, गरज असते कोणाचेही मन न दुखावण्याची, गरज असते कोणालाही कधीही अपशब्द न बोलण्याची. हो बाळ, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही इतरांचा विचार करता, जेव्हा इतरांच्या भल्याचा विचार निरंतर तुमच्या मनामध्ये असतो, जेव्हा तुमच्या हातून काही चांगल्या कृती घडतात, एखाद्या गरीबाला तुम्ही काही दान करता, तेव्हा तेव्हा परमेश्वर सर्वप्रथम तुमचा विचार करत असतो. परमेश्वराने सर्वप्रथम तुमच्या भाग्याचे द्वार उघडलेले असते. हो बाळ, आता हा भाग्य बदलणारा संदेश उगीच तुझ्या समोर आला नाही, कारण या सर्व चांगल्या कृती तुझ्या हातून घडल्या आहेत. आम्हाला माहीत आहे माझा स्वामी प्रिय बाळ मनाने खूप चांगला आहे, त्याचे मन खूप चांगले आहे, तो सर्वांसाठी निरंतर धावत असतो. पण बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये अशा काही व्यक्ती असतात ज्या तुझ्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन निरंतर तुला फसवत असतात, तुझा विश्वासघात करत असतात आणि ह्या सर्व गोष्टी तुला उशिरा समजतात. म्हणूनच बाळ, सर्वांवरती विश्वास ठेवण्या अगोदर त्या व्यक्तीला पारखण्यास शिक. कोणावरही अंधविश्वास ठेवू नको, कारण बाळा, हा सर्व काही त्रास तुलाच होत असतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला सावध करण्यासाठीच या संदेशामार्फत तुमच्या समोर आलो आहोत. हम गया नाही, जिंदा है. या माझ्या अभिवचनावर विश्वास ठेव आणि निरंतर पुढे चालत राहा आणि मग पहा, तुझे नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या नशिबात ते सर्व काही अद्भुत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, आमच्यावरचा हा खंबीर विश्वास कोणत्याही परिस्थितीत कधीही ढळू देऊ नको. कारण स्वामी माऊली जेव्हा स्वामीप्रिय बाळाचा हात पकडते तेव्हा कोणत्याही संकटात तुम्हाला कधीही कोणासमोरही लाचार होण्याची गरज नसते. कारण निरंतर आमचे शुभ आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतात. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, भिवू नकोस, आमच्यावरती पूर्णतः विश्वास ठेव. कारण जेव्हा जेव्हा तुझा हात आम्ही पकडला आहे तेव्हा तेव्हा स्वतःला कधीही एकटे समजू नको. कितीही शत्रुपीडा असेल, कितीही दुःखाचे डोंगर तुझ्यासमोर उभे असतील, कितीही तुझ्या जीवनामध्ये काहीही घटना घडत असतील, फक्त आमच्यावरचा विश्वास कोणत्याही परिस्थितीत ढळू देऊ नको. स्वामी माऊली म्हणते, बाळा, तुझ्या आयुष्यातून तो संघर्ष दूर केला आहे. तुझ्या आयुष्यातील ती शत्रुपीडा संपुष्टात आणली आहे. ते नकारात्मक लोक जे तुला सर्व कार्यांमधून मागे खेचण्याचा प्रयत्न करत होते, या सर्वांना तुझ्या जीवनातून आम्ही दूर केले आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. निशंक मनाने जे काही कार्य करत आहेस त्यावरती तुझे पूर्णतः लक्ष दे. कारण तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे, तुला तुझे इच्छित प्राप्त करायचे आहे. खूप दिवसांपासून तुझी खूप मोठी इच्छा अपुरी आहे, ती आता पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. हो बाळा, हीच ती शुभ वेळ आहे जी तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करणार आहे. तुझ्या मनातील ते सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. आता सुखाचे, आनंदाचे, वैभवाचे दिवस घेण्यास तयार हो. कारण स्वामी माऊली तुला सर्व काही भरभरून देण्यास निरंतर तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे. स्वामी माऊलींचे ते शुभ आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता दुःख सहन करण्याचे दिवस गेले आहेत, शत्रूंसमोर हारण्याचे दिवस गेले आहेत. कारण हे शत्रू आता तुझ्या समोर गुडघे टेकणार आहेत, तुझ्या समोर हार मानणार आहेत. आता तुझी परीक्षा आहे की तुला या लोकांना पारखण्यास तुझ्यामध्ये किती सक्षमता येते. कारण जेव्हा जेव्हा भोळ्या मनाने तू या लोकांची मदत केली आहेस, या सर्वांनीच
तुझा विश्वासघात केला आहे. म्हणूनच बाळा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नको. आम्हाला माहीत आहे तुला सर्वांची मदत करायची आहे, सर्वांसाठी धावून जायचे आहे, कारण तुझे मन खूप सुंदर आहे, तुझे मन निरागस आहे. तू माझा स्वामीप्रिय बाळ खूप मनाने भोळा आहेस. पण बाळा, निरंतर हीच भोळी भक्ती तुला साथ घालत आहे, तुला सावध करत आहे, तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. म्हणूनच या भक्तीनेच तुला आजपर्यंत तारले आहे, या शत्रूंपासून तुला सुरक्षित ठेवले आहे. म्हणूनच बाळा, कोणावरही अंधविश्वास ठेवू नको, नाही तर पश्चाताप करण्याची वेळ फक्त तुझ्यावर येईल. बाळा, हे जे आयुष्य आहे ते खूप सुंदर आहे. ते तुला कसे जगावयाचे आहे हे सर्वस्वी तुझ्या हातामध्ये आहे, कारण तूच आहेस तुझे जीवन घडवणारा शिल्पकार. म्हणूनच आमच्या वचनावरती विश्वास ठेव. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभिवचनावरती जो कोणी स्वामीप्रिय बाळ निरंतर चालत राहील त्याला स्वामी माऊलींचे आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, स्वामी माऊलींचा हा दिव्य मंत्र निरंतर जर तू ऐकत आहेस तर तुझे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, हा स्वामी माऊलींचा मंत्र ज्या क्षणी तुमच्या कानी पडेल त्या क्षणी तुमचे जीवन पूर्ण बदललेले असेल. तुमच्या मनातील सर्व काही इच्छा या 24 तासात पूर्ण होईल. म्हणूनच हा अद्भुत मंत्र शांत मनाने ऐकत राहा. ओम स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.